नमस्कार मित्रांनो, मानवी कल्पनेच्या पलीकडे असलेल्या एका अद्भुत प्रवासात तुमचं स्वागत आहे। जगाच्या पाठीवर अशी काही ठिकाणे आहेत जिथे गेल्यावर काळाचा वेग मंदावतो, जिथे विज्ञान नतमस्तक होते आणि जिथे फक्त शिवतत्वाचा अनुभव येतो। नेपाळची राजधानी काठमांडू येथे पवित्र बागमती नदीच्या काठी वसलेले श्री पशुपतिनाथ मंदिर हे केवळ हिंदूंचे एक पवित्र तीर्थक्षेत्र नाही, तर हे रहस्यांचे एक असे महासागर आहे जे आजही जगासाठी सर्वात मोठे कुतूहल बनले आहे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पशुपतिनाथ मंदिराची ती न उलगडलेली रहस्ये जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल। पशुपतिनाथ या नावाचा अर्थ आहे सर्व प्राण्यांचा स्वामी। पण हे मंदिर इथेच का स्थापन झाले? यामागे एक अत्यंत प्राचीन कथा आहे। पौराणिक कथेनुसार एकदा महादेव वाराणसी सोडून बागमती नदीच्या काठावर मृग म्हणजेच एका सुंदर हरणाचे रूप घेऊन विहार करत होते। शिवशंभू निसर्गाच्या या सानिध्यात इतके रमले की त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला। जेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि इतर देवता त्यांना शोधत तिथे आले तेव्हा त्यांनी महादेवाला ओळखले आणि त्यांना परत चलण्याची विनंती केली। पकडले जाऊ नये म्हणून महादेवांनी नदीत उडी घेतली तेव्हा त्यांच्या शिंगाचा एक भाग देवतांच्या हातात राहिला आणि त्याचे रूपांतर एका तेजस्वी शिवलिंगात झाले। तोच भाग पुढे पशुपतिनाथ म्हणून पूजला जाऊ लागला। या मंदिराचा संबंध थेट उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराशी जोडला जातो। असे मानले जाते की जेव्हा पांडव महादेवांना शोधत होते तेव्हा महादेवांनी बैलाचे रूप घेतले। केदारनाथमध्ये बैलाच्या पाठीचा भाग प्रकट झाला तर पशुपतिनाथमध्ये महादेवाचे मुख्य मुख प्रकट झाले। म्हणूनच केदारनाथ आणि पशुपतिनाथ या दोन मंदिरांची यात्रा केल्याशिवाय शिवाची उपासना पूर्ण होत नाही असे मानले जाते। मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण आणि पहिले रहस्य म्हणजे तिथले अवाढव्य शिवलिंग। हे शिवलिंग साधे नसून 5 तोंडी आहे। यातील 4 मुखे 4 दिशांना आहेत आणि 5वे मुख, ज्याला ईशान म्हणतात, ते वरच्या दिशेला आहे, जे निराकार आणि अगम्य मानले जाते। पूर्वेकडील मुखाला तत्पुरुष म्हणतात, जे वायुतत्वाचे प्रतीक आहे। पश्चिमेकडील सद्योजात पृथ्वी तत्वाचे, उत्तरेकडील वामदेव जलतत्वाचे आणि दक्षिणेकडील मुखाला अघोर म्हटले जाते, जे अग्नितत्वाचे प्रतीक आहे। प्रत्येक मुखाची पूजा करण्यासाठी विशिष्ट विधी आहेत। असे म्हणतात की हे शिवलिंग इतके शक्तिशाली आहे की केवळ याच्या दर्शनाने माणसाचे सर्व जन्मोजन्मीचे दोष आणि पाप नाहीसे होतात। पशुपतिनाथ मंदिराचे दुसरे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथली पुजारी परंपरा। इथे नेपाळी पुजारी नसून केवळ दक्षिण भारतीय ब्राह्मण, ज्यांना भट्ट म्हणतात, त्यांचीच नियुक्ती केली जाते। ही परंपरा स्वतः आदि शंकराचार्यांनी सुरू केली होती। यामागे एक मोठा उद्देश होता, भारत आणि नेपाळमधील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संबंध कायमस्वरूपी अतूट राहावेत। विशेष म्हणजे या पुजाऱ्यांशिवाय इतर कोणालाही या पवित्र शिवलिंगाला स्पर्श करण्याची परवानगी नाही। एवढेच काय, नेपाळच्या राजांनाही शिवलिंगाला स्पर्श करण्याचा किंवा त्यांच्या दैनंदिन पूजेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता। मंदिराच्या अगदी बाजूला वाहणारी बागमती नदी मोक्षदायिनी मानली जाते। मंदिराच्या पायऱ्यांवर आर्यघाट आहे। इथे तुम्ही जाल तर तुम्हाला एका बाजूला भक्तीचा प्रचंड उत्साह दिसेल आणि दुसऱ्या बाजूला जीवनाचे अंतिम आणि अटळ सत्य म्हणजेच मृत्यू। तिथे 24 तास मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात। हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की ज्याचे प्राण या परिसरात जातात किंवा ज्याचा अंत्यसंस्कार बागमती नदीच्या या घाटावर होतो त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, त्याला थेट मोक्ष मिळतो आणि तो शिवलोकात स्थान मिळवतो। पशुपतिनाथ मंदिराशी संबंधित आणखी एक विचित्र रहस्य म्हणजे बुढानीलकंठ मंदिराचा शाप। काठमांडूमध्येच विष्णूचे एक भव्य मंदिर आहे जिथे विष्णूची मूर्ती पाण्यावर तरंगताना दिसते। असे मानले जाते की नेपाळच्या राजघराण्याला असा शाप होता की जर त्यांनी पशुपतिनाथ आणि बुढानीलकंठ या दोन्ही देवांचे दर्शन एकाच वेळी घेतले तर त्यांचा मृत्यू होईल। म्हणूनच नेपाळचे राजे कधीही बुढानीलकंठ मंदिरात जात नसत। आता वळूया एका अशा रहस्याकडे ज्याने आधुनिक विज्ञानाला आणि इंजिनियर्सना सुद्धा चक्रावून सोडले आहे। 2015 मध्ये नेपाळमध्ये एक अत्यंत भीषण भूकंप झाला होता। काठमांडूची अनेक ऐतिहासिक मंदिरे, घरे आणि मोठमोठ्या इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या। हजारो लोक या नैसर्गिक आपत्तीत मारले गेले। पण संपूर्ण जग तेव्हा आश्चर्यचकित झाले जेव्हा त्यांनी पाहिले की ज्या पशुपतिनाथ मंदिराच्या आजूबाजूला इतकी मोठी पडझड झाली त्या मुख्य मंदिराला साधी चराही गेली नाही। संपूर्ण परिसरात हाहाकार माजलेला असताना हे मंदिर अढळ उभे होते। भाविक आणि स्थानिक लोक याला महादेवाचा साक्षात चमत्कार मानतात। मंदिराची वास्तुकला सुद्धा पाहण्यासारखी आहे। हे मंदिर पगोडा शैलीत बांधलेले असून त्याचे छत शुद्ध सोन्याचे आहे। मंदिराचे दरवाजे चांदीचे असून त्यावर अत्यंत कोरीव काम करण्यात आले आहे। मंदिराच्या अंगणात एक मोठी नंदीची मूर्ती आहे जी सोन्याच्या मुलाम्याची आहे। प्रत्येक महाशिवरात्रीला इथे लाखो साधू आणि भक्त जगभरातून येतात। इथली संध्याकाळची बागमती आरती हा एक अविस्मरणीय अनुभव असतो जो पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी जमते। मित्रांनो, पशुपतिनाथ मंदिर हे केवळ दगड-विटांचे बांधकाम नसून ती एक जिवंत दैवी ऊर्जा आहे। इथली प्रत्येक भिंत, प्रत्येक घंटा
आणि बागमतीची प्रत्येक लाट महादेवाच्या अस्तित्वाची साक्ष देते. हे मंदिर आपल्याला शिकवते की मृत्यू हा शेवट नसून ती एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. जर तुम्ही अजून या पवित्र भूमीला भेट दिली नसेल तर आयुष्यात एकदा तरी या रहस्यांचा अनुभव नक्की घ्या. तुम्हाला यापैकी कोणते रहस्य सर्वात जास्त धक्कादायक किंवा चांगले वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही महादेवाचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा जय पशुपती आणि रहस्यमयी माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि अद्भुत विषयासह. तोपर्यंत जय पशुपतीनाथ.